चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण जेव्हा होय समाधान. चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने चाललेला आपला सत्संगरूपी पर्वकाळ आज जास्त वेळ घेत नाही, कारण की उशीर झाला आहे. कारण की चंदनवटीचा कार्यक्रम होता. चंदनवटीचा कार्यक्रमाला आतमध्ये महास्वामींना जे आपल्याला चंदनवटीचा जो आपल्याला जो उत्सव करायचा होता त्यासाठी थोडासा वेळ गेल्यामुळं आपल्याला काय पालखी सोडायला थोडासा वेळ झाला. त्यात सगळ्यांना बाकीच्यांना जायचं असेल, सगळ्या गोष्टी असतील, थोडासा उशीर पण झालेला आहे. आणि आपण जास्त वेळ त्याच्यामध्ये न घालता आपण मुळात मुद्द्यावर जाऊया. आजचा जो आपण चंदनवटीचा जो कार्यक्रम केला आहे, चंदनवटीचा कार्यक्रम का केला याच्या मागचा अर्थ तुम्हाला सांगतो. चंदनवटीचा कार्यक्रम करायचा म्हणजे काय. आता आमचा किशोर इथं बसला आहे दौड, त्याला आता काय येतं आहे, आत्ता घाम एवढं पाकवाद वाजवला, सुंदर पाकवाद वाजवला, त्याच्या जीवाची काय झाली, काल वेल झाली आणि त्याला कसं तरी व्हायला लागला ना आत्ता. हा एक अर्थ घ्या तुम्ही. आणि महास्वामी 24 घंटे 365 दिवस उन्हात आपल्यासाठी उभे आहेत. त्यांना कसं होत असं, त्यांच्या तर ओळख त्यांचा जो पाषाण आहे तो काळा पाषाण आहे. काळा पाषाण काय करतो, सगळी उष्णता जी आहे आजूबाजूची काय करतो, शोषून घेतो. म्हणजे ऑलरेडी तुमचे पाप पण शोषून घेतात, प्लस उष्णता शोषून घ्यायची. त्यांच्या शरीराला काय झालं असं आपण कधीच विचार करत नाही. कारण का की आपण आपल्या स्वतःचा विचार करण्यातच आपलं आयुष्य चाललंय. माझ्या स्वामींचं काय होणार, माझा चिदंबराचं कसं होत असेल, माझ्या देवाला आज तिथं काय आतमध्ये दाहकता निर्माण होत असेल, किंवा माझा स्वामी इतका कोणी नसताना इथं एकटा उभा आहे, असं कोणाचाच विचार आपला नाही चालता. आपला फक्त विचार एकच, माझं घर चांगलं राहावं, माझ्या घरातले प्रॉब्लेम संपावे, माझ्या दुकानदाऱ्या चांगल्या व्हाव्यात, माझ्या घरात पैसे यावेत, आणि माझं चांगलं झालं तर स्वामी माझ्या बरोबर येणाऱ्याचं कर. हे सोडून द्या. आता हे याच्यापासून लांब जाण्याची वेळ आलेली आपली. पहिलं देवा तू कसा आहेस, तुझं आयुष्यामध्ये जे काय आमच्यासाठी करतोय त्या याच्यामध्ये आम्ही तुला पर्टिक्युलर एक गोष्ट, की मला चंदनवटीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे आला याचं मी तुम्हाला आभार मानतो. कारण की का, माझ्या देवाची चंदनवटीचा उत्सव हे बघा सगळीकडे होत नाही. ते पर्टिक्युलर त्या भगवंताच्या जिथं नित्य काळ पूजा होती, नित्य सेवा ज्या मंदिरात होती तिथंच चंदनवटी. आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये मंदिर आहेत सगळ्यांचे. सांगा बरं किती गावामध्ये चंदनवटीचा कार्यक्रम झाला नाही. का नाही, इच्छाच व्यक्त होत नाही. का होत नाही, त्याची इच्छा व्हा. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर सेवा चांगली करत असाल, तुमचा भगवंत पण तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो. हे आपण करू शकत नाही कोणी. मी लाख ठरवू द्या इथं काय करायचं काही नाही, पण तो त्याची इच्छा असेल तरच करून घेतो, नाही तर होत नाही. त्यांची इच्छा आहे की माझं सगळं इथं करून घ्या. आपला देव, मी मागं तुम्हाला सांगितलं, चिदंबर महास्वामींच्या लग्न सोहळ्याच्या दिवशी महास्वामी लग्न सोहळा असला की कसा नवरदेव नटतो, तसा आपला देव नटतो की नाही नटत. त्याचे हावभाव तसे बदलतात की नाही बदलत. की नवरदेवाच्या चेहऱ्यावर जसे काही स्मित हास्य असतात, की अरे आज माझं आता काय होणार आहे, लग्न होणार आहे आता. तर त्याला नंतर माहित नाही काय होणार आहे, तो विषय वेगळा. तो आनंद तो घे, ते पण माझा देव पण ते पण घेतो. का की त्याला माझ्या आनंदात त्याचा आनंद आहे. मग आपल्या भक्तांच्या आनंदात काय असतो, देवाला आनंद असतो. त्यामुळं मनापासून चंदनवटीची जी आपण सेवा घेतली, चंदनवटीच्या सेवेमध्ये असे आहे की चिदंबर महास्वामींच्या शरीरात झालेली जी दाहकता कमी व्हावी, ती कमी करणारी आपली लायकी का. तो भगवंत एका सेकंदात सगळ्या गोष्टी करू शकतो, स्वतःची शरीरात शीतलता आणू शकतो. पण त्याला भक्ताकडून करून घ्यायचं. त्याला स्वतः तर करायला तो काय, तो सगळंच करेल. तो ब्रह्मांड उभारणार आहे, जेणे त्याने तुम्हाला मला तयार केलंय, जेणे तुम्हालाही ताण यायची बुद्धी दिली, त्या देवाला चंदनवटी तुमच्याकडून करून घ्यायची गरज आहे का नाही. तो भगवंत आहे. तो भगवंत भक्ताच्या भक्तीमध्ये भगवंत काय असतोय, अकांड तांडव करून आनंद घेतो. तो भक्ताच्या भक्तीतला भुकेला आहे, तो दुसरा कोणाचा भुकेलेला नाही. तुमची भक्ती, तुमचं कार्य, तुमच्या सगळ्या गोष्टीचा तो भुकेलेला आहे. तो बाकी कशाचा भुकेलेला नाही. आणि ती भूक
तुमच्यामध्ये पाहिजे. भगवंतामध्ये तुम्हाला भेटायची ओढ भरपूर आहे, पण तुम्हाला भगवंताकडे यायची ओढ किती आहे हे भगवंताला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतो, तुम्ही इथे येत नाहीत, महास्वामी तुम्हाला इथं आणतात. तुमची पुण्याई जरी असली मागच्या जन्मीची, फक्त पुण्यकर्म मागच्या जन्मीचं आहे म्हणून चिदंबर दारात तुम्ही ठेवले गेलेले आहेत. तुमचं पुण्यकर्म नाही आहे, तुम्हाला चिदंबर दारात इथं राहू शकत नाही. तुम्ही आता इथे भरपूर जण येतात ना, किती लोक इथे आलेत, किती लोक गेलेत, परत आलेत, परत गेलेत, भरपूर लोक आहेत. पण हिंडून फिरून कुठे यावं लागतं? इथंच यावं लागतं. का की हेच चंद्र सूर्याशेपर्यंत माझा स्वामी सांगून गेला की मी इथंच आहे. मग तुम्ही म्हणता चंद्र सूर्याशेपर्यंत आम्ही इथं नाही ना. कारण का की सतत फक्त माझं चांगलं व्हावं, माझ्या व्यतिरिक्त आयुष्यात कोणाचं चांगलं नाही व्हावं, ह्या वृत्तीने जगडलेला आपला प्रपंच आहे. त्याच्यामुळे ह्या प्रपंचाच्या राडगाडग्यातून बाहेर उठून आपला अधिक मासाचा जो उत्सव आपण चालू ठेवलेला आहे, अधिक मासामध्ये मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त जप करा, जास्तीत जास्त पारायण करा. तेच अधिक मासातला पहिला शनिवार चंदनोटीच्या कार्यक्रमाने आपला काय झाला, संपन्न झाला. त्याबद्दल एकदा जोरात टाळ्या. माझं बोलणं बंद करू का? इतक्या टाळ्या वाजवल्यात म्हणजे तुम्हाला कंटाळले नाही ना कोणी? लय लवकर संपवायचं आपल्याला आज. सत्य भोंग वाजलं, नगरपालिकेने भोंगा वाजवला. मोबाईल पाहायचा नाही, टी व्ही पाहायचा नाही. त्याच्यानंतर दुसरा शनिवार, पुढच्या शनिवार आपल्याला आंबा महोत्सव करायचा. काय करायचा? आंबा महोत्सव. प्रत्येकाने देवस्थानतर्फे तर आंबा राहणारच आहे. तो आंबा तुम्हाला रिटर्न पण जाणार बरं का, त्याच्यामुळे असं काय टेन्शन घेऊ नका. म्हणजे इथला तुम्ही आणलेला आंबा तुम्हाला फक्त तोच येईल का नाही भरोसा, आंबा तुम्हाला प्रसाद रूपात परत जाणार. 1 किलो आंबा कमीत कमी 1 किलो आंबा प्रत्येकाने आणायचा. देवस्थान पण आणणार आहे, तुम्ही पण आणायचं आहे. कारण का की आपला ठेवलेला आंबा. कारण असं असतं की आपला एक तर पहिलं महत्त्वाची गोष्ट, आंबा देवाला ठेवल्याशिवाय आंबा खाऊ नाही. पण आपल्याकडे काय, दिसला आंबा का ठेवला, देव नंतर, पहिले मी नंतर देव, अशी संकल्पनेतून आपला देव. तुमचं काय माझं काय सारखंच आहे, ते काय वेगळं काही नाही. त्याच्यामुळं पुढच्या शनिवारी आपल्याला काय करायचं, 1 किलो आंबा प्रत्येकाने आणायचा. सगळ्यात महत्त्वाचं केशर झालाय स्वस्त. त्यामुळे काय लांगडा काय बी काय 30-30 रुपये 40-40 वाला आणू नका. 100 रुपये जाऊ द्या, 100 रुपये किलोचे केशर प्रत्येकाने केशर. आणि काय दिसेल सगळा सारखा दिसेल मस्त की आपण मांडणी करून स्वामींना आपण आंब्यात सजवणार आहे सगळं. तर जसं आज चंद्रवटीन सजवलं तसं पुढच्या वेळेस आंबा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या शनिवारी मग तुम्हाला खायचं का आंबा? पुढच्या शनिवारी मोगरा महोत्सव करणार आहे. काय करणार आहे? काढून घे. पुढच्या शनिवारी काय करणार आपण? मोगरा. ह्याच्या नाही, पुढचा शनिवार आंबा महोत्सव, त्याच्या पुढच्या शनिवारी मोगरा महोत्सव. आणि शेवटचा जो शनिवारी, त्या शेवटच्या शनिवारी आपल्याला न भूतो न भविष्यती असे कधीच आपण काही केलेलं नाही. सकाळी जसं मंदिरात आपलं मंदिराचा दरवाजा उघडला जाईल त्यावेळेसपासून ते संध्याकाळी पालखीपर्यंत अखंड शिवचिदंबर नामस्मरण इथं चालू राहणार. प्रत्येकाला इथे वेळ दिली जाईल. जे बाहेर गावावरून येतात त्यांनी थोडंसं लवकर यायचं. दुपारी 1 नंतर तुम्ही वेळ घ्या सगळ्यांनी. 1 ते 5 वाजेपर्यंत तुमची वेळ घ्या. देसवंडी गावानी, त्याच्यानंतर देसवंडी गावालगत राऊरी इथल्या मुलांनी, त्याच्यानंतर टाकळी 3 नंबरला, 4 नंबरला कवठा, 5 नंबरला वाघोली आणि तांभेरे हा जो परिवार आहे. आणि जे पर्टिक्युलर किरकोळ जे 4-4, 5-5 जण आहे त्यांनी कंटिन्यू नामस्मरण असं चालत करा, जागेवर करा. ते नामस्मरण आपल्याला करायचं आहे. त्याची यादी आपला अमोल कोकाटे, सागर तनपुरे, त्याच्यानंतर आपला अच्युत असल, हे सगळेजण बसून करतील. पण प्रत्येकाच्या गावाला जर वेळ दिलेली त्या वेळेत तिथं हजर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट होणार त्या दिवशी होणार सामूहिक पारायण. सामूहिक पारायण जितके जास्त लोक बसता येईल, मी म्हणतो 100-150 लोक बसा. एक पारायण नाही, त्या दिवशी 4-4, 5-5 पारायण झाले पाहिजे. एक लक्षात ठेवा, सामूहिक पारायणाचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. सामूहिक पारायणाचं महत्त्व काय?
सामूहिक पारायणामध्ये तुम्ही जरी एक अध्याय वाचला आणि 50 जण बसले तर मग 2 अध्याय वाचले, 25 जणांमध्ये एक पारायण पूर्ण होतं. असे 100 लोक बसले तर 4 पारायण होणार. किती? 4 पारायण. आणि जे 2 अध्याय वाचले तर तुम्हाला किती पारायणाचं पुण्य मिळणार? 4. जितकं इथं सामूहिक पारायण होईल ते अर्धा एक तासामध्ये तितकं पुण्य तुम्हाला लागणार. मग एक लक्षात ठेवा, आपल्याला ते पुण्य घ्यायचं की नाही घ्यायचं? घ्यायचं ना. मग आपल्याला जर पुण्य घ्यायचं तर आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे? सामूहिक पारायणामध्ये बसलं पाहिजे. तर तो सामूहिक पारायण आहे यानंतरच्या 3ऱ्या शनिवारी. म्हणजे पुढच्या शनिवारी काय आहे? आंबा महोत्सव. त्याच्या पुढच्या सोमवारी मोगरा महोत्सव. त्याच्या पुढच्या शनिवारी काय? पारायण महोत्सव. आणि त्याच्यामध्ये महास्वामींना ज्याला शक्य असेल त्याला आपण आपल्या जावायला जसा धोंडा देतो ना, बरोबर आहे, आपला घरातला पहिला करता आपण कोणाला मानतो? स्वामींना. स्वामींना प्रत्येकाने धोंड्याचा प्रसाद प्रत्येकाने इथं करा. स्वामींना धोंडा केला तर जगातल्या तुम्हाला कोणालाही धोंडा करायची गरज नाही. चिदंबर महास्वामींना केलेली कोणती गोष्ट ही तुम्हाला दुसऱ्याला करावी लागत नाही. त्यामुळे महास्वामींसाठी आपण जितकं करता येईल तेवढं करायचं आहे. आपलं आयुष्य भगवंतासाठीच पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपला प्रपंच तर महत्त्वाचा आहे, पण त्याच्याबरोबर परमार्थही महत्त्वाचा आहे. ती परमार्थाची गोडी लावण्यासाठी आपलं हे चाललेलं पर्वकाळ आहे. या पर्वकाळामध्ये जितकं नामस्मरण, जितके पारायण जास्त करता येईल तितकं महत्त्व सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 108 कोटी शिवचिदंबर नाम जप यज्ञ सोहळा 2028 साली आपण संकल्प केला आहे. त्या संकल्पासाठी आपण प्रत्येकाने चिदंबर महास्वामींचं इथं काउंटर घ्यायचं आहे जपाचं. त्याच्यानंतर कार्ड मिळणार आहे, तिथं कार्ड घ्यायचे आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाचं तिथं रोजचा जप लिहून ठेवायचा आहे. महिन्याच्या शेवटी तुम्हाला इथं नाव तुमचं असेल तर सागर फोन करून तुम्हाला महिन्याच्या शेवटी तो जप द्यायचा आहे. मागच्या महिन्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा आपला जप 1 कोटी झाला आहे. ह्यावेळेस तो जप कमीत कमी 3-3.5 कोटी झाला पाहिजे. आणि एकंदरीत बाकीच्या पण आम्ही आता उद्या टाकली तर सत्संग आहे. पोपट शिंदेंच्या इथं टाकळी मियामध्ये सत्संग आहे. त्या सत्संगामध्ये उद्या आता संख्या वाढेल, कारण की टाकळी मियातून अजून संख्या आलेली नाही. टाकळी मियातून फक्त 4 जणांचा जप आलेला आहे फक्त. उद्यापासून म्हणजे पुढच्या जपाच्या वेळेस कमीत कमी 150-200 लोक वाढतील. असंच कवठावाल्यांनी पण माझ्या मते त्यांचे जवळचे जेवढे असतील की 5-25 लोक आपले जे आहेत त्या लोकांना इथून काउंटर आणि ते घेऊन जप करायला लावा. जप महत्त्वाचं. एक लक्षात ठेवा, लाईफमध्ये काही होऊ द्या, जप बंद होता कामा नाही. वाघोलीवाल्यांनी पण आपल्या ग्रुपने 5-25 जण आपले आहेत, त्यांनी पण जप चालू करा. तांबेरेवाल्यांकडं पण मी आता तुमच्या सगळ्यांच्या स्वामींच्या आशीर्वादाने 2-3 दिवसानंतर मी उज्जैनला जाऊन येणार आहे. कारण महाकाल बाबांनी आपल्याला निमंत्रण दिलं आहे दर्शनाचं. तर त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण काय करतोय, जायचं काम आहे. बऱ्याच दिवसात जायची इच्छा होती, पण बाबा बुलाता नहीं था, बाबाने बुलाया तो जाना पडेगा. अधिक मासाच्या पर्व काळात बाबांनी बोलवलं आहे. दर्शनाला चाललो आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, महास्वामींच्या आशीर्वादाने सगळं कार्य आपलं जोरात चालू आहे. आणि त्या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांना मन मोकळा भाग घ्यायचा आहे. आणि प्रत्येकाने शिवचिदंबर जप करायचा आहे आणि शिवचिदंबर पारायण करायचे. शिवचिदंबर.